राधानगरी तालुक्यातील एकमेव असणारं हे क्रीडांगण 6 एकर क्षेत्रात विस्तारलंय। 2004 साली या क्रीडांगणाला तालुका क्रीडा संकुल म्हणून मान्यता मिळाली आहे। 2007 साली 10 लाख रुपयांच्या निधीमध्ये बॅडमिंटन हॉलची उभारणी करण्यात आली आहे। मात्र पुरेशा सुविधांअभावी ही इमारत वापराविना पडून आहे। 2020 साली 7 लाख रुपयांचा निधी खर्चून या इमारतीची काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे। मात्र सध्या या ठिकाणच्या चबुतऱ्याच्या फरशा आणि काही खिडक्यांच्या काचा फुटल्यात। अनेक ठिकाणी छताला गळती लागली आहे। हॉलच्या उत्तरेकडील बाजूच्या मैदानावर झाडं झुडपं आणि वेलींचा वेढा आहे। 2019 साली तब्बल 50 लाखांचा निधी खर्चून मैदानाभोवती संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे। मात्र बाजूला असणाऱ्या वसाहतींचं सांडपाणी मैदानावर येत असल्यानं खेळाडूंना त्रास सहन करावा लागतोय। गेली 2 दशकं या क्रीडांगणाचं काम रेंगाळल्यानं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। राधानगरी हे तालुक्याचं ठिकाण असून या ठिकाणी 4.5 एकर जमीन क्रीडा संकुलासाठी अधिकृत केलेली असून सदर जागा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या नावावर आहे। पण गेले 15 ते 20 वर्षे राधानगरी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून ठोस सुविधा उपलब्ध होतील या प्रतीक्षेत आहे। क्रीडा संकुलाची जी काही इमारत बांधलेली आहे तिचा दर्जा आपण आता बघितलाच। त्याचबरोबर सदर जागा ही एका वसाहतीला लागून आहे। त्या वसाहतीचं ड्रेनेज पाणी सगळं ग्राउंडमध्ये येतं, त्यासाठी सोकपीट मारलेले आहेत। त्यामध्ये शाळेचे 1ली ते 4थीपर्यंत जी मराठी शाळा आहे यातील एखादं मूल जर पडलं तर शोधूनसुद्धा सापडणार नाही असे मोठमोठे ड्रेनेजचे खड्डे मारलेले आहेत। तिथं दलदल निर्माण झालेली आहे। यावर उपाययोजना म्हणून इथलं पाणी पूर्णपणे बाहेर काढायचं काम क्रीडा विभागाने करून हा ग्राउंड जो लाखो रुपयाची बक्षिसाच्या स्पर्धा इथं कायम चालू असतात, हजारो पब्लिक असतं, ओपन डोअर आणि इनडोअर गेमसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सकारात्मक राजकीय मानसिकतेच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत। क्रीडा संकुलाच्या 6 एकर क्षेत्रापैकी 3 एकर क्षेत्रात राजर्षी शाहू विद्यामंदिराचं क्रीडांगण आहे। या क्रीडांगणाच्या दुरावस्थेबद्दल राधानगरी क्रीडा विभागाचे सुधाकर जमादार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला। बहुउद्देशीय हॉल, संरक्षण भिंत, मैदान सपाटीकरण यासाठी 1 कोटींचा निधी प्राप्त झाला होता असं त्यांनी सांगितलं। 98,52,000 रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग करून काही कामं पूर्ण करण्यात आली आहेत। सध्या इतर कामांसाठी निधी उपलब्ध नाही। भविष्यातील कामं पूर्ण करण्यासाठी 4 कोटींच्या मर्यादेत निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार असल्याचंही जमादार यांनी सांगितलं। राधानगरी तालुक्यातील अनेक खेळाडूंमध्ये चांगली क्षमता आहे, परंतु सोयी सुविधांअभावी या ठिकाणच्या क्रीडा क्षेत्राचा फारसा विकास झालेला नाही। त्यामुळे क्रीडा संकुलात सोयी सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच आवश्यक पदं भरून खेळाडूंच्या विकासासाठी चालना देण्याची गरज आहे।